ऑनलाईन जगात आपल्याला ठगण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे फेक रिव्ह्यूज. आपण एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करतो, त्याचे रिव्ह्यूज वाचतो, गरज लागली तर कस्टमर केअर नंबरला फोन करून चौकशीही करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या दोन्ही गोष्टी खोट्या असू शकतात? म्हणजे नक्की काय करतात हे सायबर गुन्हेगार? जाणून घेऊया आजच्या सायबर वीकलीमध्ये. फेक रिव्ह्यूज म्हणजे प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दलची प्रशंसा करणारे खोटे रिव्ह्यूज. त्या कमेंट्स वाचून ते प्रॉडक्ट किंवा सेवा जर आपण खरेदी केली तर निम्न दर्जाची वस्तू किंवा सेवा आपल्याला मिळण्याचा धोका असतो. किंवा काही केसेसमध्ये तर असंही घडतं की पैसे जातात, प्रॉडक्ट्स कधी मिळतच नाहीत. एखाद्या वस्तूला 5 स्टार दिलेले असतात, वस्तूचं कौतुक करणारे रिव्ह्यूज असतात, ते वाचून आपण ती वस्तू विकत घेतो. वस्तू घरी आल्यावर लक्षात येतं की प्रत्यक्षात वस्तू 1 स्टार देण्याच्या सुद्धा लायकीची नाही. म्हणजे आपण जेवढे पैसे खर्च केलेले आहेत त्या मोबदल्यात आपल्याला वस्तू मिळालेली नसते. ही एक प्रकारची फसवणूकच आहे. आता प्रश्न पडतो, असे फेक रिव्ह्यूज का दिले जातात? वस्तू खूप चांगली आहे, छान आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे, असं सगळं लिहिलेलं असतं. अनेकदा स्टार सहित 4 किंवा 5 दिलेले असतात. हे सगळं वाचून अनेकदा वस्तू खरेदी करावी असं ग्राहकाला वाटू शकतं आणि तो ती वस्तू खरेदी करतोही. वस्तू खपावी म्हणून असे फेक रिव्ह्यूज अनेकदा दिले जातात. कंपन्या पैसे मोजूनही फेक रिव्ह्यूज लिहून घेतात, कारण खरे रिव्ह्यूज मिळायला वेळ लागतो. एकच व्यक्ती वेगवेगळ्या नावांनी आणि युजर्स नेमनी शेकडो खाती उघडून रिव्ह्यूज देण्याचा धंदा करतात. हे असतात सायबर क्रिमिनल्स आणि हे रिव्ह्यूज वाचून ग्राहक फसतात आणि वस्तू खरेदी करतात. आता बघूया रिव्ह्यूज बघताना किंवा वाचताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. रिव्ह्यूज वाचत असताना किती रिव्ह्यूज त्या प्रॉडक्टला दिलेले आहेत हे बघणं गरजेचं आहे. जर 100 रिव्ह्यूज असतील आणि त्याच्यातले 90 रिव्ह्यूज जर वाव, छान, अप्रतिम असं सगळं म्हणत असतील आणि सगळे मिळूनच फक्त 100च रिव्ह्यूज असतील तर तिथे शंकेला जागा आहे. लाखो रिव्ह्यूजमध्ये जर वस्तूचं रेटिंग 4+ असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की ती वस्तू विकत घेण्याचा तुम्ही विचार करू शकता. अनेक ई-कॉमर्स साइट्स रिव्ह्यूज देणारा युजर हा व्हेरीफाईड आहे का नाही तेही दाखवतात. अशा व्हेरीफाईड युजरकडून आलेले रिव्ह्यूज फक्त शक्यतो गृहीत धरावेत आणि त्या आधारावरती आपले निर्णय करावेत. जर युजर व्हेरीफाईड नसेल तर तिथे तो रिव्ह्यू खरा आहे की खोटा आहे हे समजून घेणं कदाचित कठीण जाऊ शकतं आणि तिथे शंकेला जागा आहे. रिव्ह्यूज वाचणं आवश्यक असतं, पण फक्त रिव्ह्यूजवर आधारित निर्णय कधीही करू नयेत, ते बरोबर ठरणार नाही. प्रॉडक्टचा व्हिडिओ आहे का, डिस्क्रिप्शनमध्ये सगळा तपशील लिहिलेला आहे का, प्रॉडक्टचे फोटो आहेत का, हेही बघणं आवश्यक आहे. त्यानंतरच खरं तर वस्तू खरेदी करावी का नाही याचा निर्णय घेतला पाहिजे. जसं तुम्ही प्रॉडक्टची माहिती, प्रॉडक्टचे फोटोज, प्रॉडक्टचे व्हिडिओज बघता, तसं अनेकदा व्हेरीफाईड जे युजर्स असतात ते सुद्धा रिव्ह्यू देताना व्हिडिओ टाकतात. म्हणजे त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट त्यांनी विकत घेतलेलं असतं ते उघडून बघतात, वापरून बघतात आणि त्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेला असतो. असा जो व्हिडिओ तुम्हाला एखाद्या रिव्ह्यूमध्ये बघायला मिळाला तर तो जरूर बघा, कारण त्याच्यात प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं, त्याचा वापर कसा होऊ शकतो, त्या युजरनी त्याचा वापर काय केला आणि त्याचा ॲनालिसिस काय आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. मग पुढच्या वेळी खरेदी करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा. खोट्या रिव्ह्यूज पासून स्वतःला वाचवा आणि ऑनलाईन जगात वावरताना सुरक्षित राहा.